थोरात, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आणि त्यानंतर यशोमती ठाकूर या माजी मंत्री आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. मात्र तिवसामध्ये त्यांना पराभवाची चव चाकावी लागली. भाजपचे राजेश वानखेडे विजयी, काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का. अनेक दिग्गज नेते काँग्रेसचे पराभूत झालेले आहेत. दारुण पराभव आहे. निश्चितच बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांचं नाव खरं तर या लिखित आपल्याला बघायला मिळतंय. मात्र यशोमती ठाकूर यांनी विजयाचा विश्वास याआधी व्यक्त केलेला होता, मात्र या ठिकाणी त्यांचा पराभव होताना दिसतोय. आणि मुख्य म्हणजे मगाशी आपण पाहिलं की नाना पटोले देखील साकूरमधून पिछाडीवर आहेत. निश्चितच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आहेत. मुख्यमंत्री पदाचा एक आश्वासक असा चेहरा खरं तर महाविकास आघाडीमध्ये नाना पटोले यांचा होता, मात्र त्यांचा सुद्धा सध्या पराभव होताना दिसतोय. अहिल्यानगरमधील संगमनेर मतदारसंघातून माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झालाय. तिकडे दक्षिण कराडमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झालाय. तर आता फक्त तिवसामध्ये यशोमती ठाकूर ज्या ज्येष्ठ नेत्या होत्या आणि माजी मंत्री देखील होत्या काँग्रेसच्या, त्यांचा देखील पराभव झालेला आहे. भाजपच्या उमेदवारांना त्यांचा पराभव केलेला आहे. निश्चितच यंदा महाविकास आघाडीला अनेक मोठे धक्के बसले असल्याचं आपण म्हणू शकतो, कारण काँग्रेसला ज्या जागांवर उमेदवारी देण्यात आलेली होती, जे महत्त्वाचे मतदारसंघ त्यांच्यासाठी होते, तिथे त्यांना धक्का बसला. मात्र महत्त्वाची दृश्य पत्रकार परिषद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आता जनतेसोबत